नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या कंपन्याचे शेअर म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये सेल केले आहे, म्हणजे विकले आहे. तर चला बघूया कोणत्या आहे या 10 कंपन्या आणि यांचे किती रुपयांचे शेअर म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये विकले आहे. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे ICICI बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेड ही एक अशी कंपनी आहे ज्या कंपनीची निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेड नंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये FISची होल्डिंग आहे 45.83%, DISची होल्डिंग आहे 44.77% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 9.12%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये ICICI बँक लिमिटेड या कंपनीचे 1653.3 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. चला आता बोलूया इन्फोसिस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 14.60%, FISची होल्डिंग आहे 32.89%, DISची होल्डिंग आहे 38.32% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 13.72%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये इन्फोसिस लिमिटेड या कंपनीचे 1499.8 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड. आणि मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही एक अशी कंपनी आहे ज्या कंपनीचे निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेड आणि ICICI बँक लिमिटेड नंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.10%, FISची होल्डिंग आहे 19.07%, DISची होल्डिंग आहे 19.36% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 11.29%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचे 1491.2 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. चला आता बोलूया HDFC बँक लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेड ही एक अशी कंपनी आहे ज्या कंपनीची निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 0%, FISची होल्डिंग आहे 48.84%, DISची होल्डिंग आहे 35.77% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 15.19%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये HDFC बँक लिमिटेड या कंपनीचे 1487.6 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 42.58%, FISची होल्डिंग आहे 17.84%, DISची होल्डिंग आहे 16.88% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.39%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये टाटा मोटर्स लिमिटेड या कंपनीचे
1166.3 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.13%, FISची होल्डिंग आहे 8.16%, DISची होल्डिंग आहे 22.66% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 5.93%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये कोल इंडिया लिमिटेड या कंपनीचे 1121.6 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. चला आता बोलूया इंडस इंड बँक लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 15.83%, FISची होल्डिंग आहे 29.53%, DISची होल्डिंग आहे 36.32% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 17.94%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये इंडस इंड बँक लिमिटेड या कंपनीचे 1049.7 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.42%, FISची होल्डिंग आहे 25.41%, DISची होल्डिंग आहे 19.23% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 2.75%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीचे 1029.5 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. चला आता बोलूया SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.82%, FISची होल्डिंग आहे 19.15%, DISची होल्डिंग आहे 15.44% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 4.37%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये SCL टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीचे 1020.9 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. चला आता बोलूया सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.15%, FISची होल्डिंग आहे 6.79%, DISची होल्डिंग आहे 13.59% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 6.47%. आणि मित्रांनो, म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये सोलार इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड या कंपनीचे 952 कोटी रुपयांचे शेअर विकले आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 10 अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याचे शेअर म्युच्युअल फंडने जून 2025 या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.